नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी साळुंखे सर केमिस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे. या अगोदर बनवलेले जे 4-5 व्हिडिओज आहेत, वालचंद कॉलेज कट ऑफ, व्हीजेटीआय कट ऑफ, सीयूईपी कट ऑफ आहे. मला सीयूईपी कॉम्प्युटर सायन्स ऍडमिशन मिळेल का? आणि महाराष्ट्र इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस 2025-2026 या व्हिडिओजवर तुम्ही हजारो व्ह्यूज दिलेले आहेत. त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. आज मी हा जो व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ बनवलेला आहे महाराष्ट्रामध्ये असलेलं थर्ड रँकला गव्हर्नमेंट कॉलेज जे आहे ते आहे सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. आता तुम्ही म्हणा सर तुम्ही याच्या अगोदर वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला थर्ड रँक दिलेला, ते माझ्यावर डिपेंड नाही बेटा. वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेज आहे, खूप जुनं कॉलेज आहे, अतिशय छान कॉलेज आहे. सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जे अंधेरीला आहे ते सुद्धा जुनं कॉलेज आहे, गव्हर्नमेंट कॉलेज आहे. पण त्याच्यामध्ये जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्याच्यामध्ये कॉम्प्युटर रिलेटेड ब्रांचेस नाहीये. ते आज आपण पाहणारच आहोत. तिथे जे सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे त्याच कॅम्पसमध्ये आहे. सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ज्या कॅम्पसमध्ये आहे त्याच कॅम्पसला लागूनच सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अंधेरी इथे ते कॉलेज आहे. म्हणून मी कॉम्प्युटर सायन्स आणि रिलेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा डेटा सायन्स, रोबोटिक्स अशा रिलेटेड फील्ड आजकाल मुलांचा प्रेफर त्याच फील्डकडे आहे. जास्तीत जास्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग हे कोणत्या कॉलेजमध्ये आहे ते प्रेफर करतात स्टुडंट्स. आणि म्हणून मी वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ज्याच्यामध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आहे किंवा रिलेटेड ब्रांचेस आहेत ते कॉलेज घेतलेलं. सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अंधेरी सुद्धा टॉपमोस्ट कॉलेज आहे, महाराष्ट्रातल्या टॉप लिस्टमध्ये येतं. आणि त्यामध्ये कोणकोणत्या ब्रांचेसला कोणकोणत्या कॅटेगरीसाठी काय कट ऑफ होते गेल्या वर्षी ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहा, इथे गुगल सर्च करून आपण mahacet.org या वेबसाईटवर जायचं आहे. ती एक्झॅक्ट वेबसाईट आहे cetcell.mahacet.org. तिथे गेल्या वर्षीचे कट ऑफ पाहण्यासाठी कॅप 2024-2025 या लिंकवर क्लिक करायचं आहे. पुढे इथे टेक्निकल एज्युकेशन मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस आणि त्याच्या खालोखाल अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस येईल. आपल्याला इंजिनिअरिंगचे कट ऑफ पाहिजे, मग त्यासाठी इथे बीई बीटेक वर क्लिक करायचं आहे. जसं आपण बीई बीटेक या लिंकवर क्लिक करू तसे आपल्याला गेल्या वर्षीचे सर्व काही इन्फॉर्मेशन इथे येईल. आता गेल्या वर्षी स्टुडंटना त्यांच्या गेल्या वर्षीचे म्हणजे 2023-24 पर्यंतचे कट ऑफ दिलेले. अजूनही 2025-2026 ची ऍडमिशन प्रोसेस जी आहे बीई बीटेक साठी सुरू झालेली नाहीये. मग तुमच्यासाठी इथे जेव्हा हा विंडो ओपन होईल तेव्हा इथे 2024-2025 येईल. पण 2024-2025 गेल्या वर्षीचे कट ऑफ इथे पहा, कॅप राऊंड 1 MH कट ऑफ याच्यावर क्लिक करायचं आहे. हे क्लिक केल्यानंतर आपल्याला अजून एक वेबसाईट ओपन होईल. इथे पहा, आता इथे मी आज या व्हिडिओमध्ये SP कॉलेज म्हणजे सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अंधेरी म्हणून मी इथे सर्च केलेलं आहे. ते कट ऑफची जी PDF फाईल आहे त्याच्यामध्ये हजारो पेजेस आहेत आणि त्या पेजेस मध्ये मला सर्च करण्यासाठी मी सर्च मध्ये टाकलेलं आहे सरदार. मग त्यामध्ये 2 पेजेस आलेले आहेत, 1 and 2. मी आता फर्स्ट पेजवर आहे. सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे प्रायव्हेट कॉलेज आहे, लक्षात ठेवा. आता इथे SP कॉलेज जे आहे ऑफ इंजिनिअरिंग तर इथे पाहाल तर सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अंधेरीच्या 3 ब्रांचेस आहेत, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग अशा 3 ब्रांचेस आहेत. तर गेल्या वर्षी या 3 ब्रांचेसचे कट ऑफ काय होते ते एक एक करून आपण पाहणार आहोत. पाहिजे सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अंधेरी मुंबईमध्ये आहे. पहा, सिव्हिल इंजिनिअरिंग गव्हर्नमेंट एडेड ऑटोनॉमस होम युनिव्हर्सिटी आहे. जी ओपन एस चा कट ऑफ जो आहे तो 8406. GSCS चा कट ऑफ जो आहे तो 24,876.
GSTS चा कट ऑफ आहे 68,764. GVJS चा कट ऑफ आहे 29,940. GNT1 चा एस चा कट ऑफ आहे 14,840. GNT2S चा कट ऑफ आहे 9711. GNT3S चा कट ऑफ आहे 15,658. GOBCS चा कट ऑफ आहे 10,251. GSCBCS चा कट ऑफ आहे 12,973. इथे जी म्हणजे जनरल, SCBC कॅटेगरी, स्टेट कोटा, जनरल संपले. आता इथे एल फॉर लेडीज, गर्ल्स साठी एल ओपन एस चा कट ऑफ आहे 16,355. LSCS चा कट ऑफ आहे 29,883. LSTS चा कट ऑफ आहे 1,07,206. LNT2 चा एस चा कट ऑफ आहे 27,678. LOBCS चा कट ऑफ आहे 20,595. LSCBCS चा कट ऑफ आहे 24,000. PWD म्हणजे पर्सन विथ डिसॅबिलिटी, ओपन कॅटेगरी PWD स्टेट चा कट ऑफ आहे 1,23,158. डिफेन्स DEF म्हणजे डिफेन्स, वेट, ओके, पहा, DEF म्हणजे डिफेन्स, ओपन कॅटेगरी डिफेन्स चा कट ऑफ जो आहे स्टेट कोटामध्ये 21,372. डिफेन्स ओबीसी डिफेन्स स्टेट कोटासाठी 52,538. TFWS चा कट ऑफ जो आहे तो 9,674. डिफेन्स SC चा एस चा कट ऑफ आहे 27,421 आणि EWS चा कट ऑफ आहे 20,068. आता हे दोन कम्पेअर करा. TFWS चा कट ऑफ हायर गेलेला आहे आणि EWS चा कट ऑफ जो आहे तो 20,068. ओके, हे होते सिव्हिल इंजिनिअरिंगचे कट ऑफ. आत्ताच आपण सिव्हिल इंजिनिअरिंगचे कट ऑफ पाहिले. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे कट ऑफ पाहूया. इथे पहा, आता सिव्हिल इंजिनिअरिंगचा जी ओपन एसचा कट ऑफ जो आहे तो 97.21% ला गेलेला आहे आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा कट ऑफ जो आहे तो 98.57 ला गेलेला आहे. म्हणजे स्टुडंट्स काय प्रेफर करतायत, SP कॉलेजमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला प्रेफरन्स देत आहेत सिव्हिल पेक्षा. ओके, पहा, आता कट ऑफ बघणार आहोत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे कट ऑफ SP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये. जी ओपन एस 4145. GSCS 19,044. GSTS 65,116. GNT1S 15,033. GNT2S 9,294. GOBCS चा कट ऑफ आहे 6,581. GSCBCS चा कट ऑफ आहे 9,972. L ओपन एस चा कट ऑफ आहे 6,020. LSCS चा कट ऑफ आहे 17,938. LSTS चा कट ऑफ आहे 55,566. LVJS चा कट ऑफ आहे 22,665. LNT1S चा कट ऑफ आहे 21,822. LNT3 चा कट ऑफ आहे 19,216. LOBCS चा कट ऑफ आहे 8,247. LSCBCS चा कट ऑफ आहे 13,441. PWD ओपन एस चा कट ऑफ आहे 68,824. PWD OBCS चा कट ऑफ आहे 1,21,611. डिफेन्स ओपन एस चा कट ऑफ आहे 15,939. डिफेन्स OBC एस चा कट ऑफ आहे 29,351. TFWS चा कट ऑफ आहे 5,015. डिफेन्स ROBCS चा कट ऑफ आहे 25,931. EWS चा कट ऑफ आहे 10,589. TFWS चा कट ऑफ 5,015 आणि EWS चा कट ऑफ आहे 10,589. TFWS चा कट ऑफ EWS पेक्षा जास्त आहे. कशासाठी? इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठी सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. ओके, त्यानंतर इथे
नेक्स्ट कॉलेज, नेक्स्ट ब्रांच आहे, ही ब्रांच जी आहे ती आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग. मेकॅनिकल इंजिनिअरिंग सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अंधेरी, गव्हर्नमेंट कॉलेज. जी ओपन एस 4029, GSCS 19,206, GSTS 52,031, GVJS 24,117, GNT1S 16,866, GNT2S 12,749, GNT3S 9,727, GOBCS 6,561, GSEBCS 10,476. इथे जनरल कंप्लीट झाले. एल लेडीज स्टार्ट झाले. गर्ल्ससाठी ओपन कॅटेगरीच्या गर्ल्ससाठी स्टेट कोटा 6,526, LSCS 21,589, LSTS कॅटेगरी LSTS 1,62,124, LNT2S 20,673, LOBCS 11,852, LSCBCS 20,273, PWD Open S 68,911, Defense Open S 16,760, Defense OBCS 49,217, TFWS 4,965, Defense ROBCS 23,241 आणि EWS कॅटेगरीसाठी कट ऑफ आहे 11,836. TFWS आणि EWS मध्ये कम्पेअर केलं तर आपल्याला TFWS चा कट ऑफ हाय लागलेला दिसतो. हे झालं 3 ब्रांचेस. सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अंधेरी चे कट ऑफ पहा 2024-25 साठी किती होते. सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेज आहे. आता या कॉलेजमध्ये जी हॉस्टेल फॅसिलिटी जी आहे किंवा मेस फॅसिलिटी आहे ती अवेलेबल नाहीये, हे लक्षात ठेवा. म्हणजे जे मुंबई बाहेरचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी हे मी माझे जे स्टुडंट SP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला गेलेले आहेत गव्हर्नमेंट कॉलेजला, त्यांच्यासोबत कन्फर्म करूनच हे विधान करत आहे. आता या वर्षी काय प्रोसेस आहे किंवा अवेलेबल आहे की नाही ते कॉलेजकडूनच आपल्याला कळेल. ओके, ठीक आहे. त्यानंतर इथे पहा, मी इथे सरदार सर्च मध्ये टाकलेलं सेकंड पेज जे इथे इथे आता या कॉलेजचं नाव जे आहे ते वेगळं आहे. सरदार पटेल हे नाव आहे त्यामध्ये, पण हे आहे भारतीय विद्या भवन्स. मी मुंबईचा असल्यामुळे मला माहित आहे भवन्स कॉलेज अंधेरी कुठे आहे ते. आता आम्ही पण त्यावेळी अप्लाय केलेलं भवन्स कॉलेज ऑफ अंधेरी, पाटकर कॉलेज गोरेगाव. तर त्यापैकी आम्हाला पाटकर कॉलेज गोरेगावला ग्रॅज्युएशनला ऍडमिशन मिळालं. आम्ही पाटकर कॉलेजचे स्टुडंट आहोत. अंधेरीला आम्ही अप्लाय केलेलं, ठीक आहे, म्हणजेच भवन्स कॉलेजला आम्ही अप्लाय केलेलं. आता त्याच कॅम्पसमध्ये हे कॉलेज म्हणजेच भारतीय विद्या भवन सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अंधेरी हे कॉलेज आहे. आता हे कॉलेज जे आहे हे गव्हर्नमेंट कॉलेज नाही आहे, हे कॉलेज जे आहे प्रायव्हेट कॉलेज आहे. तर सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये मी जेव्हा माझ्या विद्यार्थ्यांना फोन करून विचारलं तर तिथे अजून कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे किंवा नवीन बिल्डिंग्स तयार करतायत. आता त्या बिल्डिंग्स कॅपॅसिटी एक्सपान्शनसाठी आहेत, म्हणजे सीट्स वाढवण्यासाठी आहेत की हॉस्टेल फॅसिलिटी चालू करण्यासाठी आहे, ते अजून कन्फर्म नाहीये. ओके, पण माझ्या मते सीट्स ज्या आहेत ब्रांचेसच्या SPIT मध्ये इन्क्रीज होतील यावर्षी. ओके, पहा आता इथे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इथे पहा कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगची कट ऑफ जी ओपन एस साठी कट ऑफ चेक करा. कट ऑफ जे आहे ते खूप हाय आहेत.
इथे पहा 99.75% कट ऑफ लागलेला आहे जी ओपन एस कॅटेगरीचा. ओके, जी ओपन एस 574 99.75 कशासाठी? इथे हा जो कट ऑफ आहे तो कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग साठी SPIT मध्ये हे कॉलेज जे आहे ते अनएडेड आहे. अनएडेड ऑटोनॉमस होम युनिव्हर्सिटी म्हणजे अनएडेड असलं, गव्हर्नमेंट नाही. एडेड, गव्हर्नमेंट एडेड म्हणजे ते गव्हर्नमेंट कॉलेज आहे. अनएडेड कॉलेज म्हणजे ते गव्हर्नमेंट कॉलेज नाहीये, पण ते ऑटोनॉमस आहे. ऑटोनॉमस आहे. त्यामध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा कट ऑफ जो आहे हाय गेलेला पहा 99.75. ओके, जी ओपन एस चा कट ऑफ 574, GSCS चा कट ऑफ पहा 6573, GSTS चा कट ऑफ जो आहे तो 21,601. हे सर्व कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचे कट ऑफ आहेत. SPIT अंधेरी. GVJS 5096, GNT1S 6002, GNT2S 2647, GNT3S 2355, GOBCS 1443, GACBCS 2409, LOpenS 968, LSCS 9374, LSTS 24,496, LOBCS 3005, LACBCS 3590. बेटा ओके, LACBCS पर्यंत आपण पाहिले ना 3590. PWD ओपन एस 16,523, PWD SCS 1,13,410, PWD OBCS 23,322, Defense Open S 2,582, Defense SCS 26,688, Defense OBCS 4,358, TFWS 855 ला पहा 99.65% आहे. ऑर्फन म्हणजे जे अनाथ मुलं आहेत त्यांच्यासाठी 21,979, 92.66 चा कट ऑफ. EWS 2,344. इथे TFWS चा कट ऑफ जो आहे तो EWS कम्पेअर केलं तर TFWS चे कट ऑफ जे आहेत ते हाय लागतात 855. ओके, हे होते कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचे कट ऑफ सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे SPIT चे. त्यानंतर इथे पहा, आता स्टुडंट अनेक वेळा विचारतात की कॉम्प्युटर इंजिनिअरिंग की कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. तुम्हीच पहा इथे कट ऑफ काय आहे. इथे कट ऑफ काय आहे कॉम्प्युटर सायन्स साठी. ओके, मी त्याचं नाव सुद्धा दिसेल असं करेन. ओके, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा कट ऑफ किती आहे 574. जी ओपन एसचा कट ऑफ किती आहे 432. म्हणजे जे हायर पर्सेंटेजचे स्टुडंट आहेत ते काय प्रेफर करतायत, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग प्रेफर करतायत कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग पेक्षा. कुठे, कोणत्या कॉलेजमध्ये? सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये. ओके, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे कट ऑफ पहा, जी ओपन एस 432, GSCS 5,872, GSTS 28,391, GVJS 4,629, GNT1S 4,656, GNT2S 2,155, GNT3S 1,957, GOBCS 1,291, GACBCS 2,112, LOpenS 866, LSCS 9,123, LSTS 31,623, LVJS 11,754, LNT2S 7,247, LNT2S 7,323, LNT3S 6,540, LOBCS 2,822, LACBCS 3,490, PWD OpenS 17,119, PWD SCS 1,58,906, PWD OBCS 42,571,
PWD SCBCS 1,21,185, Defense Open S 3,150, Defense SCS 24,637, Defense OBCS 6,415, Defense SCBCS 5,407. आता तुम्ही म्हणाल की इथे TFWS कुठे आहे? कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगला आहे. तर TFWS आणि EWS इथे का नाहीये? इथे कट ऑफ का नाहीये? हे एक्झॅक्ट आपल्याला त्या कॉलेजचं सीट मॅट्रिक्स आल्यानंतर कोणत्या कॅटेगरीसाठी किती सीट्स अवेलेबल आहेत जनरलसाठी आणि लेडीजसाठी म्हणजेच गर्ल्ससाठी, ते आपल्याला एक्झॅक्ट कळेल. ते कधी कळणार आहे? तर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ज्या काही लिंक्स येतील, जी काही नोटिसेस येतील आपल्याला त्या वेबसाईटवर, तेव्हाच आपल्याला ते कळेल सीट मॅट्रिक्स एक्झॅक्ट काय आहे. तुम्हाला सीट मॅट्रिक्स पाहायचं असेल तर इथे सीट मॅट्रिक्स दिलेलं आहे, ते पहा. इथे सीट मॅट्रिक्स वगैरे येतं. हे पहा कुठे सीट मॅट्रिक्स पहा, इथे इन्स्टिट्यूट वाईज कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड 1 म्हणजेच त्या कॉलेजसाठी पर्टिक्युलर ब्रांचसाठी कॅटेगरी वाईज आपल्याला किती सीट्स अवेलेबल आहेत हे एक्झॅक्ट आपल्याला कशावरून कळणार आहे? सीट मॅट्रिक्स. हे गेल्या वर्षीचं आहे. या वर्षीचं आपल्याला या वर्षीची वेबसाईट जेव्हा ती लिंक सुरू होईल तेव्हा कळेल. ओके, ठीक आहे. हे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पर्यंत आपण पाहिलेलं. त्यानंतर SPIT मध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पहा, इथे जी ओपन एस चा कट ऑफ इलेक्ट्रॉनिक्सचा SPIT मध्ये 1628, GSCS चा कट ऑफ 9005, GSTS 48,905, GVJS 7,469, GNT1S 8,721, GNT2S 6,234, GNT3S 7,497, GOBCS 3,179, GACBCS 5,147, LOpenS 1,997, LSCS 13,231, LSTS 43,299, LVJS 21,533, LNT2S 10,531, LNT3S 9,018. लक्ष द्या, मी हे रीड करताना माझ्याकडून मिस्टेक्स होतील, पण त्या मी करेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. ओके, म्हणून हे जे कट ऑफ जे आहेत ते मी mahacet.org या शासनाच्याच वेबसाईट वरून घेतलेले आहे. ओके, हे कंटिन्युअस रीड करत असताना मी एडिट करत नाही, माझे व्हिडिओज मी एडिट करत नाही, जसे रेकॉर्ड केलेले आहेत तसेच्या तसेच मी अपलोड करत असतो. ओके, माझ्याकडून मिस्टेक होऊ शकतात. पहा, LNT3S 9,018, LOBCS 4,731, LACBCS 7,758, PWD OpenS 31,346, PWD OBCS 1,50,203, Defense OpenS 4,750, Defense SCS 27,676, Defense OBCS 9,872. आता इथे पहा TFWS आणि EWS आहे. TFWS साठी 2,589, ऑर्फन साठी 1,19,168, EWS साठी 4,566. हे कट ऑफ होते इलेक्ट्रॉनिक्सचे. मीन्स आपण जर पाहिलं इथे, लक्ष द्या, आपण जर पाहिलं तर इथे सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये किती ब्रांचेस आहेत? 3. कोणकोणत्या? तर त्या ब्रांचेस आहेत सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल. आणि त्यानंतर इथे SPIT मध्ये किती ब्रांचेस आहेत? तर SPIT मध्ये ब्रांचेस आहेत कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. मुलं प्रेफरन्स कुठे देत आहेत? तर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन यामध्ये स्टुडंट्स कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला प्रेफरन्स देतात, त्यानंतर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. कारण या कट ऑफ वरूनच आपल्याला कळतंय की हे कट ऑफ काय आहेत. इथे
कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा कट ऑफ 574, इथे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ 432 आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा कट ऑफ आहे 1628. हे जे कट ऑफ आहेत त्या कट ऑफ वरूनच आपल्याला कळतं की कोणती ब्रांच जी आहे त्याला स्टुडंट्स प्रेफरन्स देतात. ओके, मी हे व्हिडिओ बनवत असताना काही वेळा चुका होतात. आता मी तुम्हाला सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची माहिती सांगितली की तिथे हॉस्टेल अवेलेबल नाही, पण मुंबईमध्ये चांगल्यात चांगल्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत पीजी साठी किंवा मेससाठी. म्हणजे असं नाही की हॉस्टेल नाही आहे म्हणून तिथे प्रेफरन्स दिला नाही पाहिजे. कॉलेज खूप छान आहे, कॉलेजचा जे कॅम्पस आहे तो अतिशय छान आहे. प्लेसमेंट जे आहेत, आता काय झालं, मी जेव्हा माझ्या विद्यार्थ्याला फोन केलेला त्यावेळी त्याच्याकडूनच मला कळलं की आता कंपन्या तिथे आलेल्या आहेत पण स्टुडंटच नाही आहेत. कारण काही स्टुडंट काय करतात की MS करण्यासाठी जातात, हायर स्टडीजसाठी MS MBA करण्यासाठी जातात आणि ते कॅम्पसमध्ये भाग घेत नाहीत, म्हणजे कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये. म्हणजे कंपन्या खूप येत आहेत आणि स्टुडंटचे जे प्लेसमेंट आहेत ते ऑलरेडी झालेले आहेत आणि कंपन्यांनी लेट केलं. म्हणजे प्लेसमेंटच्या बाबतीत तुम्ही काहीच काळजी करू नका. सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग किंवा सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये प्लेसमेंट छान आहे. तिथे हॉस्टेल, आता जे मी तुम्हाला माहिती सांगितली की तिथे हॉस्टेल फॅसिलिटी नाहीये. हॉस्टेल आता अजून एक माहिती सांगितली की तिथे नवीन बिल्डिंग कन्स्ट्रक्शन चालू आहे. ओके, तर ते कशासाठी आहे हे एक्झॅक्ट आपल्याला त्या कॉलेजनुसार म्हणजे कॉलेज कडूनच कळेल की ते एक्झॅक्ट इथे. माझ्या मते काय आहे की इथे यांच्या ब्रांचेस ज्या आहेत, तर इथे SPIT मध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन एवढ्याच ब्रांचेस होत्या. आता मुलांचा कल कुठे वाढलेला आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स कडे. AI आहे, डेटा सायन्स आहे, मशीन लर्निंग आहे, रोबोटिक्स आहे. तर या ब्रांचेस इथे दिसत नाहीयेत. तर माझा असा कयास आहे, म्हणजे असं प्रेडिक्शन आहे की कदाचित त्या ब्रांचेस इंट्रोड्यूस करण्यासाठी या वर्षापासून हे कॉलेज प्रयत्न करत असेल. ओके, कॉलेजचे प्लेसमेंट अतिशय छान आहेत, कॉलेजचा कॅम्पस एकदम छान आहे. ओके, तर तुम्ही हे कॉलेज टॉप लिस्ट मध्ये ठेवू शकता. हे कॉलेज तुमच्या टॉप प्रायोरिटीमध्ये आलं पाहिजे. कधी म्हणजे या ऍडमिशनसाठी 2025-2026च्या ऍडमिशनसाठी तुमच्या प्रेफरन्स लिस्ट मध्ये हे कॉलेज असलं पाहिजे असं मला वाटतं. ओके, तुम्हाला जर पर्सनलाइज गायडन्स हवं असेल तर ती लिंक, ती इन्फॉर्मेशन मी डिस्क्रिप्शन मध्ये देईलच किंवा या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये सर्व काही डिटेलमध्ये दिलेलं आहे. असे अनेक व्हिडिओज अजून येणार आहेत वेगळ्या कॉलेजेसचे, कारण सर्वच विद्यार्थ्यांचे पर्सेंटाइल जे आहेत ते 99-98% अबोव असतात. ओके, तर आतापर्यंत जे काही व्हिडिओज मी बनवलेले कॉलेजच्या कट ऑफ वर, तर ते व्हिडिओज टॉप रँकिंग कॉलेजेसवर बनवलेले. आता अजूनही टॉप रँकिंग कॉलेजेस उरलेले आहेत की ज्याच्यामध्ये हायर कट ऑफ लागतात आणि लोअर कट ऑफ साठी सुद्धा कॉलेजेस आहेत. असं तुम्हाला 88% आहे किंवा 85% आहे. तर त्या पर्सेंटाईल वरून काय होणार आहे, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंतर फायनल मेरिट लिस्ट येणार आहे आणि फायनल मेरिट लिस्ट नंतर आपल्याला हे रँक जे आहेत हे महत्वाचे आहे की मला पाहायचे. इथे रँक सोबत पर्सेंटाईल दिलेले आहेत. मग फर्स्ट प्रेफरन्स आपण कशाला द्यायचा आहे? रँक. आपला रँक किती आलेला आहे. मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. माझे 2 स्टुडंट असे होते की त्यांना फायनल डिजिट पर्यंत, या डिजिट पर्यंत सेम पर्सेंटाईल होते, पण त्यांचा रँक डिफरंट होता. म्हणून मुलांनो की आपला जो रँक येणार आहे तो रँक डिसाइड करणार आहे की आपल्याला कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन पॉसिबल आहे. ओके, आपल्या पुढे किती विद्यार्थी आहेत, आपल्या त्या रँकच्या पुढे किती विद्यार्थी आहेत, आपले मेरिट रँक किती आहे. मेरिट रँक फक्त हाच येणार नाही, हा स्टेट मेरिट लिस्ट रँक आहे. तर त्यासोबत आपले कॅटेगरी वाईज रँक येणार आहेत. लेडीज साठी रँक वेगळे येणार आहेत. ओके, म्हणून रजिस्ट्रेशन होऊ द्या. रजिस्ट्रेशन झाल्यानंतरची प्रोसेस जी आहे ती
मी एका व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेली आहे. संपूर्ण माहितीचा जो व्हिडिओ मी बनवलेला त्यामध्ये दिलेली आहे. तर तो व्हिडिओ नक्कीच पहा. त्यावरून तुम्हाला एक आयडिया येईल की यावर्षी ॲडमिशन प्रोसेस कशी असेल. मी इथे थांबतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर नक्कीच लाईक करा. लाईकमुळे काय होतं की YouTubeच्या अल्गोरिथम्समध्ये YouTubeला कळतं की कोणते व्हिडिओज व्ह्युअर्सना दाखवायचे आहेत. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा, तुमच्या नातेवाईकांना शेअर करा, अशा मुलांना शेअर करा, अशा विद्यार्थ्यांना शेअर करा की ज्यांनी MST CET 2025 दिलेली PCM ग्रुपमधून आणि जे ॲडमिशनसाठी प्रयत्न करतायत. ओके. तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.